तर भरपूर सारे जाळे आणलेत मित्रांनो. वसंतकडे बघू शकताय, मागे सुद्धा तिकडं मागे सुद्धा बघा. आणि आज बघा वसंत आणि सगळे फॅमिली त्याची आणि आमची फॅमिली सोबत. काय ठिकाणी आहेत ना, काय ठिकाणी तर एवढे अडकलेत ना मित्रांनो, बघा एकदम जबरदस्त. शालूने मासे साफ करून घेतलेत. हे बघा इथं मस्त साफ झालेत. आणि बघू शकता बघा, नुसते फ्राय बनवलेत मासे. तर चला आज आहे ना मित्रांनो वसंतकडे आलोय. आणि बघा वसंतची सगळी मंडळी आणि बरीच लई मंडळी आज सगळीजण आलोय आज मस्तपैकी जाळ्याने मासे पकडायला. तर भरपूर सारे जाळे आणलेत मित्रांनो. वसंतकडे बघू शकताय, मागे सुद्धा तिकडं मागे सुद्धा बघा सगळ्यांनी जाळ्याची ओझी आणले. तर आणि सगळी जाळे सोडायची आता आज मी सुद्धा बघणार आहे, ट्राय करून जाळे सोडता येत आहेत का. आणि मस्तपैकी मासे पकडूयात, मस्त नदीच्या कडेला जेवण बनवूयात. चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इकडं सगळेजण काही ना काही घेऊन चालले तर मस्तपैकी नदीच्या कडेकडे ना. आणि इकडं बघा रोपं बघा किती उतरून आलेत. पाऊस पडला नाही अजून तरी पण रोपं बघू शकताय मित्रांनो, पाणी घालून किती उंच उंच आलेत. तर सगळ्या प्रकारचे जाळे आणले. आंबळे लोळे, खरं तर आपल्याला लोळ्या पकडायच्या आता, कारण की आताच्या लोळ्यात ना एकदम भारी असतात मित्रांनो, अंड्याने असे भरलेल्या आणि खायला सुद्धा लय भारी लागतात. तर त्याच पकडायच्यात आज. इथंच बसायचं ना. इकडे ना नदीचं पात्र सुद्धा एकदम मोठं आहे मित्रांनो आणि खोल असणार आहे. तर इकडंच जाळी सोडायच्यात या साईडला असं इकडं आणि इकडं. तर आहे ना इथंच आता बसूयात मस्तपैकी. बघा सगळं आणलंय आपण, पाणी वगैरे सगळं आणलंय. आणि आज बघा वसंत आणि सगळे फॅमिली त्याची आणि आमची फॅमिली सोबत. बऱ्याच दिवसापासून लोक कमेंट करत होते की एकत्र या म्हणून, एकत्र व्हिडिओ बनवा. तर सगळेजण आज सोबत आहे. तर मित्रांनो वसंतला तर काय सगळेच ओळखतात. बऱ्याच वेळा म्हणतात का वसंतला इग्नोर करतोय, पण तसं काय नसतंय. एकसारखे व्हिडिओ बनतात आमचे, त्याच्यामुळं जास्त आम्ही एकमेकांना व्हिडिओमध्ये घेत नाही. तर मित्र आहे मित्रांनो, बरेच विचारतात की कोण आहे नाही का. तर वसंत मित्र आहे, त्याचासुद्धा एक चॅनल आहे, ज्यांना माहीत नसेल वसंत वाघमारे, तर त्याच्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण आहे ना जाळी वगैरे टाकून घेऊ. वसंत मी सुद्धा आज जाळी टाकणार आहे. कोणकोणते जाळे आहेत आज? जाळे बारीक जाळे बसून आहे ना, एकदम लहान सगळ्यात असते ना आंबे माशांचं, त्याच्यापासून आहे ना लोळे मासे, मळे मासे. आणि डायरेक्ट मोठे एक जाळ आणलंय, 4 मोठीच आहे. त्याच्यावरती काढले ना आजच्याला या साईडला ना जास्त करून 1-1.5 किलो पर्यंत मासे भेटतात. आणि या साईडला जास्त करून लोळे भेटते आपल्याला. तर आपण खास करून मित्रांनो लोळ्या मासे पकडण्यासाठीच आलोय. असे का जाळे टाकणार का तू? हा ते याच्यावर बसून, ट्यूबवर बसून का तुम्हाला शिकवायची. पण नेहमी चालतच जाळी टाकतोय. आणि इकडे वसंतच्या इकडे ना ट्यूबवर बसून जाळी टाकायला लागणार आता. तर आता वसंत लागलंय ट्यूब फुगवायला आणि त्या ट्यूबवर बसूनच आपण जाळी सोडणार आहे. वातावरण वगैरे ना एकदम भारी आहे मित्रांनो, एकदम मस्त अशी हवा सुटली आणि एकदम थंडगार असे सावली वगैरे आहे इथं, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय. बस लांबून आपण सामान घेऊन आलो, त्याच्यामुळे सगळे दमलेत मित्रांनो, बसलेत सगळे. आणि इकडं वसंतचं ते ट्यूब फुगवायचं चाललंय बघा. 2 दिवस झालं माझी सुद्धा तब्येत आहे ना बरोबर नाही, खोकला वगैरे झालं, सर्दी खोकला. चला फायनली मित्रांनो आपल्या ट्यूब पण तयार झाले ते बघा इकडं. आणि रोहिदास आता पहिलं जाळं टाकून घेतोय. तर मी आहे ना नंतर टाकणारे जाळे मित्रांनो, कारण की मला अजून व्यवस्थित येत नाही. तर रोहिदासन ते बघा आता उतरायला लागलेत पाण्यामध्ये, कपडे वगैरे चेंज करून घेतली आणि आता चालले जाळे सोडायला. तर याच्या आधी ना आपण कधी डायरेक्ट जाळ्याने मासं वसंतसोबत जाळ्याने मासे पकडून बनवले नव्हते. गेल्या वर्षी वाटते आंबळ्या एकदा बनवलेलं. तर आज ना बघू, जाळे बरेच लय आणले तर ती जाळी टाकू आणि बघू काय मासे लागत आहेत का. मासे लागले तर मस्तपैकी रेसिपीसुद्धा बनवायची आपल्याला. लय हवा सुटली नाही का वसंत?
लय हवा हा ना, लय हवा सुटले एकदम. तर मला आहे ना जास्त माहीत नाही पाण्यामधलं इकडं, त्याच्यामुळे मी लगेच उतरणार नाही पाण्यामध्ये. बाकी ते बघा इकडल्या वरतीला साईडला वसंत सुद्धा गेलाय. आपल्या इकडं अजून रोप पेरले सुद्धा नाही मित्रांनो. आणि इकडं बघा किती उंच उंच रोप आले. बस तेवढेच. तर फायनली मित्रांनो बराच वेळ बसल्यानंतर वसंत ते आता बाहेर निघाले. तर काय भेटलेत का नाही मासे काय माहित नाही. काय भेटले का नाही वसंत अरे? मग आता काय करायचं? रोहिदासला पण ते बघा तेवढे भेटले तर, आणि वसंतला पण थोडेसे भेटले तर आता दुसरीकडे जायचं. दुसरीकडे जावं. हां हां. तर आहे ना इथं काय मासे भेटले नाही मित्रांनो, थोडेच मासे भेटले आता. तर ते वसंत ते एका याच्या गाजीमध्ये टाकून घेत आहेत आणि आता दुसरीकडे जायचं आहे. त्यासाठीच आपण स्वयंपाक नाही बनवला, नाहीतर इथं मस्त एकदम भारी सावली होती. तर आता दुसऱ्या साईडला जाऊ आणि तिकडे जाळे लावूयात. थोडेसे तर मासे भेटलेत आपल्याला. एवढं सगळं सामान मित्रांनो आणलं होतं, सगळं एवढी मेहनत वाया गेली. इकडे एकदम थोडेसे मासे भेटले. आता ते सगळं त्या टुपावरतीच वसंत ते घेऊन चालेत आणि गाडी आपली ना या साईडला खाली लावलेली तिकडं. तर चला आता जाऊयात सगळेजण. बघा सगळं आता सामान आवरलं आपलं आणि आता दुसरीकडे जायचं आहे. तर इथं एकदम पॉईंट होता चांगला फिश मासे लागायसारखा, पण तरी पण मासे नाही लागले. म्हणजे थोडेच लागले, एक अर्धा किलो असेल फक्त. पण वसंतला त्यांना विकायला सुद्धा न्यायचे, त्याच्यामुळे आता आपण दुसऱ्या साईडला जाऊया. कारण की रेसिपी पुरते तर आपल्याला भेटलेत मासे, पण लवकर लवकर पकडायचे, जेणेकरून जर जास्त भेटले तर मार्केटला सुद्धा घेऊन जाता येतील. तर आता मित्रांनो दुसऱ्या बाजूला आलो आणि इकडे आपल्या गाड्या लावल्या. तर सगळं सामान वगैरे काढायला लागलेत सगळे मंडळे. आणि तिकडे ते बघा ती पिंकीताई गेली परीला घेऊन. आणि या साईडला आहे ना पार खाली जायचं तिकडं. वसंत म्हटलं की इथं इकडे ना त्याच्यापेक्षा चांगली जागा आहे. तर बघा आता सगळं सामान वगैरे घेतलं आहे आपलं काढून. हृदय डोकं घालायचं त्याच्यामध्ये. तर चला आता सगळं घेऊयात काढून. बरंच लांब मित्रांनो, ज्या पॉईंटला आपण पहिलं गेलतो ना त्याच्यापेक्षा खूप लांब इकडं आलो आहे. आता मी सुद्धा थोडंसं सामान घेऊ लागतो आणि आता एवढं काय काय घेऊन जाऊयात एका दुसऱ्या ठिकाणी. इथं तरी मासे भेटले पाहिजेत. तर इथं बघू आता किती मासे भेटत आहेत. बघा अशी काही किती लय फाटी घेऊन आले बघा. आणि ती बाकीची मंडळी नेल ती एवढी ती ग. हा हा हा. अरे वर चढून काढले का रे? मग काय एवढी खाली येते एवढी फ्रेश. बघ ना कसलेले किती जांभळं आणलेत मस्त. आणि आता रोहित असे ना इथं आंबलीचं जाळं सोडतोय ना, आंब्याचं जाळं सोडतोय रोहित असं आता इथंच. आणि वसंत तिकडं गेला या साईडला, या जंगलातून आतमधून पलीकडच्या साईडला गेला मरळसाठी. बघू मरळ जर भेटली तर ते दाखवतोच तुम्हाला. असे ना पलीकडच्या साईडला गेलतो ना, तिथं आपल्याला थोडेफार मासे भेटले होते. तर ते आता आपण बनवून घेऊयात, कारण की मासे किती भेटतात ते नंतर दाखवतोच. आता आम्ही ते मासे बनवतो आणि चिकनसुद्धा आणलं आहे, त्याचंसुद्धा कालवण बनवूयात. तर सगळं जेवण बनवूयात मित्रांनो. आता 12-12:30 वाजत आले तर खूप भूक लागली. तर इथं मस्त सावले, आता इथं जेवण बनवूयात. असे मित्रांनो दाखवतो आता वतून तुम्हाला. थोडेसे मासे भेटलेत आपल्याला. असे का ताटगे बरं, त्याच्यामध्ये मासे होत किती आहेत बघू बरं. मासे होतून दाखवते असे का. तर तेवढे मासे आहेत ना आपल्याला तिकडे भेटले होते. हां बरेचले मासे भेटले तसे तरी पण नाही. आपलं कालवण तर झालं आहे मित्रांनो. आता बाकी आंबल्याचं जाळं सोडले, त्याच्यात बघू आता किती लागतं ते तर तुम्हाला दाखवतोच. हा ना. तर बघा हे मस्तपैकी सगळे असे लोळे आता शिंगटे वगैरे आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी एक नंबर. मस्त मोठे मोठे लोळे आता. तर आता याचं कालवण बनवूयात आपण आणि चिकनचं सुद्धा बनवूयात. तर हे बघा हे दगडी आणले इकडून. आता इथं चूल बनवूयात. हा शिंगटे सुद्धा ना मस्त नदीचे मासे, फ्रेश मासे बघा मित्रांनो एक नंबर. चला आता जांभळं खाता खाता आपला स्वयंपाक सुद्धा होईल. पळ ना, पळ बाजूला.
बघू हा मोठी मोठी साईज आहे ना. हा मित्रांनो लोळीचं जाळ आहे, आंबलीचं लोळीचं, हे सुद्धा आपण टाकून घेऊ. ऑलरेडी 2 जाळी टाकलेत रोहिदासनी, तर हे एक जाळ आहे ना, हे एक जाळ टाकतोय मी. जाऊ का तुला जायचंय? नाही तू एकदा टाकून मला दाखव ना. टाकते मी तुमच्या नंतर. हा? तुमचं झालं. हा का? पहिल्यांदाच टाकायचं चालत का नाही ट्यूब वरती जाळा. वरती बसून जास्त आपण टाकीत नाही टाकत. हे गेलं आता ट्यूब वरती बघा जाळा घेऊन टाकायला. एक जाळा तर टाकून झालं तिकडे. आता हा दुसरा जाळा टाकायला गेलेत. असे पण झाडं बघा साफ करून. भात पण शिजून झाले. आता आपण आहे ना चिकन करून घेणार. चिकन पण आणलं आहे की ना, चिकन पण. आणि हे बघा किती लांब गेले जाळं टाकत टाकत. शालूने मासे साफ करून घेतलेत. हे बघा इथं मस्त साफ झालेत. या साईडला भात पण झालाय आता. हे बघा भात, थोडं पाणी राहिलंय, ते जर आटलं तर मग लगेच उतारून घेते. ते बघा किती लांब गेले जाळं टाकत टाकत. रोहिदा दादापर्यंत जाऊन पोचलेत. आणि मित्रांनो त्यांनी आहे ना पहिल्यांदाच टूपवरती जाळा टाकलाय, पण व्यवस्थित टाकत गेलेत. आपलं फायनली भात तर झालेलं आहे बघा. आणि आता आम्ही लागलो तयार करायला माशीची. बघू माशी ते. आणि मासे बघा किती अशा मोठ्या मोठ्या लोळ्या आता. आणि त्याचं मस्तपैकी आपण आहे ना सुक्क मासे बनवणार आहे. आणि चिकन पण आणलं आपण 1 किलो, त्याचा आपण रस्सा बनवणार आहे. कढई ठेवून घेते आता. मसाल्याची पण इकडे तयारी करून घेतली. मासे पण आपले साफ करून घेतलेत. मसाले घेतलेत एका ताटात. कांदा टोमॅटो घेतले. इकडे घेतली कढई ठेवून. वारा पण भरपूर आहे. तेल घेतले टाकून. तेल तापलंय बघा. जाळ काय व्यवस्थित लागे ना. आता भाकरी कशा होत्या त्या आपल्या आता तव्याच्या बाहेर जातील उडून ना. हा ना बघा ना किती असा वार आहे बघा. बघू शकता. कांदा घ्या त्यात टाकून बघा. तेल मस्त पैकी तापले बघा. कांदा मिरच्या घेतल्यात टाकून. मसाला आपला झालाय बघा व्यवस्थित फ्राय. आता वरून सुके मसाले टाकलेत सगळे. काय काय टाकलं? कांदा मसाला, मिरची पावडर, अजून एक चिकन मसाला टाकला. आता आपण ते मस्तपैकी असं ग्रेव्ही होत तोपर्यंत आहे ना शिजून घेणार आहे. पाणी टाकून घ्यायचं. थोडं टाकायचं का पाणी? कांदे शिजायला. मसाले बिसाले शिजते ना मस्त. आता आपल्याला इकडे मासे पण टाकायचे. मसाला झालाय. हे लागलेत आपले मासे टाकून घेतील आता. आणि ग्रेव्ही बघा किती सुंदर अशी दिसते. आता आपण वरून मासे टाकून घेऊया. मासे घेतले बघा टाकून मस्तपैकी असं. आता आपण ते हलवून घेऊया. आता पाणी नाही टाकायचं. टाकायचं पाणी नाही टाकायचं. आता असं शिजवून घ्यायचं ते. आज काय पाण्याच्या बाहेर यायची इच्छा वाटत नाही मला. एकदा शिकलं तर बघा आता.
आणि पहिल्यांदाच बसलात ना हो. ते मागच्या वेळेस आपण शिकायला आलो ना, आज तर डायरेक्टच उतरले. आज तर डायरेक्ट जाळे पण टाकले विशेष म्हणजे तुम्ही, आणि काढले पण. इकडे चालत आपला भाकरी बघा मस्त पैकी. मासे झालेत, कोथिंबीर टाकली थोडीशी, आता उतरून घेणार आहेत. आणि बघू शकता बघा नुसते फ्राय बनवलेत मासे. आता आपण ना दुसऱ्या ताटात काढून घेणार आहे. एकच कढई आणली ना, आणि त्याच्यामध्ये आता दुसरीकडे आपल्याला चिकन बनवायचे. चला आता आहे ना जाळे काढून घेऊयात मित्रांनो. बराच वेळ झाला आपण जाळे टाकले होते आणि या साईडला येऊन थांबलेलो. तिकडे बघा ते किती लांब तिकडे बघा किती लांब बसले. तर आपण डायरेक्ट नदीच्या पल्ल्याड या साईडला येऊन थांबलो होतो. तर आता मी जाळं काढून घेतोय, बघू याच्यामध्ये लागतायत की नाही. काय ठिकाणी आहेत ना, काय ठिकाणी तर एवढे अडकलेत ना मित्रांनो. बघा एकदम जबरदस्त, एकदम भरपूर सारे दिसत असतील तुम्हाला. काय ठिकाणी एकदम, आणि त्यात ना घोळक्याने चालतात ना, त्याच्यामुळं असे एकदम बघा कसले भारी अडकलेत. असे आहेत ना एकाच ठिकाणी, काय ठिकाणी लय अडकले बघा. किती आहेत बघा इथं, सगळ्या हांबळ्या आहेत मित्रांनो, एकदम मस्त पैकी बघा. आलेत बघा जाळं काढत काढत. आहेत का मासे? दाखवा ना. हा बघू शकता किती मासे लागले तर काय. हा दिसतात ना, दिसतात. पाठीवर ना रे, चांगली गोष्ट आहे ना. मीच बसते विकायला आता. तर एकदम जबरदस्त अनुभव. पहिल्यांदाच असं डायरेक्ट खोल पाण्यामध्ये उतरून डायरेक्ट टुपो बसून जाळं टाकलं. एक नंबर मजा आली. पण तर चला आता बाजूला जाऊयात. हा अहो खरंच म्हणते, अनुभव सांगा ना. पहिल्यांदाच टूप वरती जाळं टाकलंय. खरं ना लय भारी वाटलं. मस्त वाटलं, असं वाटलं परत रोहिदासकडे जावं. मग जावा ना, किती लांब आहे ते. तर फायनली ना जाळं टाकून आणि काढून पण घेऊन आले तर, आणि याच्यात बरेच मासे लागलेत म्हणले. पहिल्या जाळ्यात नव्हते मासे, याच्यामध्ये मस्त मासे होते. आणि सगळ्या ना नुसत्या हांबळ्यात अशी हा ना, एकदम भारी हांबळ्या नुसत्या. एक मंगाचं बघा इथं आणून ठेवलंय. त्याचे पण मासे काढायचे राहिलेत आपले बघ. आणि तिकडचे पण आणलेत आता दुसरं काढून. टाका आता तसंच वर. या तुम्ही आता वरती. नाही भीती वाटली एवढी, काही वाटलं नाही, भीती नाही वाटली एवढी. हा असं सुरुवातीला वाटलेलं का भीती वाटते का काय, नाही का, हा हा पण नाही काय वाटलं एवढं. बिंदास टाकलं ना रे एकदम. पहिल्यांदा डायरेक्ट टुपावर बसून गेलो आणि डायरेक्टच जाळं टाकलं. त्याच्यामुळे भीती नाही वाटली. हे दमत आहे बरं असं रे. हा ना, हा ना. परत मासा गेले सगळे निघून. अयो काय येतो. हे बघा सगळे हांबळे आहेत मस्त. या साईडला खाली सुद्धा आहेत. तर आता काढून घेऊ म्हणजे मग समजतील. फायनली मित्रांनो निघालो बाहेर नदीतून आणि पहिल्यांदाच डायरेक्ट टुपावर बसून डायरेक्ट मासे पकडले. एकदम जबरदस्त मजा आली. तर आता इकडे बघा सगळ्यात स्वयंपाक वगैरे चालू आहे आता. चला आता मासे आणलेत ना ते आता काढून घेऊयात. बरेच लय मासे भेटले मित्रांनो. आणि रोहिदास अजून नदीमध्येच आहे, तर तो सुद्धा बाहेर निघाला का ते सुद्धा मासे दाखवतो तुम्हाला. आता ही आंबळी जी आहे ना ती काढून घेऊयात. जातो दादा हेर.
बघू केवढे बनवले. आता लागलोय वसंत आणि आम्ही मासे काढायला. कोणता मासे आहे वसंत? काय टोक मासच बोलतोय मी तर. बोलतोय काही काही म्हणतात लोकं. हे बघा हे सगळ्या आंबळे आहेत. आंबळे आहेत ना जास्त करून आता. हे जाळ आंबळ्याचंच होतं ना त्याच्यामुळे जास्त आंबळ्याच गुतलं ना. हे बघा सगळं पटपट काढून घेऊ मासे. किती भेटतात सगळे. तिथे एक मासा पडलाय. टाकायचं इकडे आपलं कालवण पण शिजलंय बघा. कधीपासून मासे काढी सुटलं तर होतंय का नाही तुमचं? हा बरेच लागलेत आहे ना. तर मस्त मित्रांनो मी पकडले. स्वतः पाण्यात जाऊन पकडले यावेळेस. बरेचसे 2 किलो असतील ना. मगाशी तिकडे वरती गेलते ना वसंत होते पाण्यात. मला असं वाटलं कधी जाईल मी पाण्यामध्ये. वसंत म्हणतो नको येऊ नको बुडशील तू. म्हटलं चल बुडत नाही मी उलटा होऊन पहिलं तळाला जाईल. चला मस्त भेटल्या आंबळ्या भेटल्या भरपूर साऱ्या. आणि आपलं झालं ना जेवण पण झालं. चला आता जेवण करून घेऊ. परत वसंतला त्यांना मार्केटला पण जायचंय. तर आता मस्तपैकी जेवण करून घेऊ. बघा इकडं सुक्के मासे बनवलेत मित्रांनो. आणि इकडं कालवण मस्त कालवण बनवलं बघा. एक नंबर असं चिकनचं. मासे आपल्याला भेटले होते भरपूर तसं. पण आपण पोरांसाठी म्हटलं चिकन आणावं. आणि सुरुवातीला जास्त मासे पण नव्हते भेटत नाही का. पहिले नव्हते. नाहीतर मग आंबळीचं कालवण सुद्धा बनवलं असतं आपण. पण ठीक आहे पोरं पण खातील. आणि आपण सुके मासे पण बनवलेत एक नंबर असे बघा. तर चला आता जेवण करायला बसून घेऊयात. तर बघा सगळेजण बसले मित्रांनो जेवायला. आणि आता वाढून द्यायला ते पोरांना चिकन आणि भात पहिल्यांदा तर वाढून देते. तर आपल्याला भाकरीसुद्धा बनवलेत ते आपण घेणार आहे. आणि मासे बघा एक नंबर असे बनवले. तर सगळ्या लोळ्या आहेत मित्रांनो. मस्त एक नंबर अंड्यावर आलेल्या लोळ्या. तर चला आता वाढून घेत आहेत. मटणाचा तर चिकनचा तर काय आधी भेट नव्हता. फक्त माशांचाच होता. मासे बघा एक नंबर कसे दिसत आहेत. तुला काय पाहिजे बरू? चिकन पाहिजे का मासे पाहिजे? काय पाहिजे? चिकन. चिकन तिला लय आवडते. आमच्या इथं रोज जरी चिकन आणलं तरी कटाळते नाही. कालवण देऊ ना. आता बसलो मित्रांनो जेवायला. हे बघा सगळी मंडळी आपली बसली जेवायला. चला आता जेवण करून घेऊयात. मासे खाऊयात मस्तपैकी. बाजरीच्या भाकरी आणि मासे वाढून देतात. आणि चिकन सुद्धा आहे भातासोबत. तर आधी मस्तपैकी बाजरीच्या भाकरी मासे तळलेले मासे ते खाऊयात. लय वाढून बघायला सगळेजण जेवायला लागलेत. कसं झालं हो? आज थोडी वेगळी टेस्ट. आज वेगळी ना. वेगळ्या माणसाने बनवले वेगळे टेस्ट. एकदम मस्त झाले. थोडे वेगळे बनवलेत ना. हां भारी झाले. रोजा चिकन घ्यायला गेलो जाम खुश झालं. चिकन सोबत चला फायनली मित्रांनो जेवण झालंय. एकदम असं पोटभर जेवण केलं मस्तपैकी. भूक पण लागलेली. आता 3 जणांचं जेवण झालंय. 3 जण आता अजून जेवण करतायत. चला तर मित्रांनो आता आहे ना सगळं एवढं सामान सगळं घेऊन बरंच लांब चालत जायचंय.
आता थोडं पाण्याचं वगैरे वजन कमी झालंय, बाकी सगळं जाळे बिळे सगळं न्यायचंय. तर चला जाऊयात आता घरी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.